हे माऊलींचे 2 अश्व आहेत. नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललोय सासवडमध्ये. सोपान काका या पालखीचं दर्शन घ्यायला प्रस्थान आहे आणि हे पाहू शकता गर्दी. आजच प्रस्थान आहे सोपान काका या पालखी. 1.5 किलोमीटर अलीकडंच दर्शनाची रांग लागलेली आहे. पाहू शकता ही गर्दी आहे सगळी दर्शनाला. हा पाहू शकता माऊलींचा रथ आहे इथे. पूर्ण रथ हा चांदीचा आहे. आता आलोय माऊलींच्या पालखीपाशी. आता पालखी दाखवतो तुम्हाला. माऊलींची पालखी इथे. हे माऊलींचे 2 अश्व आहेत. माऊली दमलेत त्यामुळे व्यायाम करतात. माऊली माऊली करा व्यायाम. माऊली करा व्यायाम. त्यानंतर आता आम्ही चाललोय सोपान काका मंदिराकडे, कारण त्यांचं उद्या प्रस्थान आहे. मग सासवड मध्ये आलोय म्हणल्यावर सोपान काका मंदिराचं दर्शन घेऊया म्हणलं. चला. हे सोपान काकाचं मंदिर आहे आणि दर्शनाला रांग येते. तर मंडळी, आता संध्याकाळी आम्ही चाललोय पालखी तळावर, माऊलींच्या पालखी तळावर, आणि तिथे प्रभू महाराजांचं कीर्तन आहे, तेच ऐकण्यासाठी चाललोय. तर आता हे संध्याकाळचं सासवडचं वातावरण आहे, पाहू शकता. आता संध्याकाळी माऊलींच्या पालखीचं दर्शन तुम्हाला घडवतो. स्क्रीन जवळ कोणीही गर्दी करू नका. विषय काय झाला, आम्हाला वाटलं कीर्तन 7 ते 9 आहे. कीर्तन आहे 9 ते 11. आता माघारी आलोय. आता जेवण करून परत जायचंय कीर्तन ऐकायला. तर चला आता जेवण करूया आपण.